बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अजित पवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। नव्यांना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावलाय। अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवार यांना विचारलाय। छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती। छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलंय। तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेले आहेत। बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केलाय। तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। अजित पवार यांच्यावर कुणीही टीका केली तर मी ती खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिलाय। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी वक्तव्य केलंय। कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय। प्रणिती शिंदेंनी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधलाय। शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली आहेत, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे। शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी हाती घेताच शिवेंद्रराजे भोसले ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत। बांधकाम विभागाकडून रस्त्याची आणि पुलांची कामं दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असंही ते यावेळी म्हटलेले आहे। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आलाय। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बीडमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। खासदार सोनावणे यांच्याकडून बारगळांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत। भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना, मात्र अतुल सावेंनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं असा दावा शिरसाट यांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला। पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाट यांनी देखील दावा केलाय। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावाही त्यांनी केलाय। भाजपसह शिवसेनेनं दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधलाय। महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे, ते आपसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। तर आता हे पालकमंत्री पदासाठी देखील भांडतील असा चिमटा नाना पटोले यांनी काढलाय। अतुल सावेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची पेढे तुला करण्यात आली। यावेळी देवाभाऊंमुळे मला 3ऱ्यांदा मंत्रीपद मिळालं असं म्हणत अतुल सावे यांनी फडणवीसांचे आभार मानले। आणि आता एक मोठी बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय। कोल्हापुरातील काळमवाडी धरणाच्या गळती काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। 24 डिसेंबरला तज्ज्ञांची एक समिती या गळतीची पाहणी करणार आहे आणि यानंतर जानेवारीपासून गळती काढण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। या धरणाच्या गळतीकडे न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी लक्ष वेधलं होतं आणि यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालं। स्थानिक कार्यकर्त्यांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं। दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी माईकवर बोलण्याचा कंटाळा आलाय। बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं।
शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती। आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं। यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले। मंत्री संजय सावकार यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांची मोठ्या जल्लोषात त्यांनी स्वागत केलं आणि यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकार यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतला। पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिला तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये आले। यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा साताऱ्यामध्ये आले। यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफा होता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली। रेल्वेकडून 1036 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे आणि यासाठी रेल्वे विभागाकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्यात। यामध्ये पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्युटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्रेरियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांचा समावेश आहे। राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेच्या 13 लाख घरांची भेट मिळणार आहे। कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे 13 लाख घरं बांधण्याची घोषणा करतील। राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईमध्ये फारसा नसला तरी मागील 2 ते 3 दिवसांपासून गारवा जाणवतोय। तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान मिळतंय आणि रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये राज्याचं निच्चांकी 9 अंश तापमान नोंदलं गेलंय। अंशतः ढगाळ हवामानासह राज्याच्या किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं कांदा, मटार, शेवगा आणि बटाट्याच्या दरात घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। वरोर आणि वरोरा खांबाडा या बाजारात लोकल कापसाला कमीत कमी 6,700 रुपये तर सरासरी 6,800 रुपये दर मिळाला। दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक झाली। राज्यातील मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग सुरू झाली आहे। पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीनं होणार नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत। मुंबईतील बीकेसी मधील वाहतूक कोंडीतून वाहनांना आजपासून काहीसा दिलासा मिळणार आहे। MNTMNL जंक्शन ते बीकेसी कनेक्टर जवळील MMRDA मैदान या दरम्यान उभारण्यात आलेला 200 मीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकालगत पश्चिमेला लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्यानं त्या ठिकाणी 3500 चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे आणि या जागेचा विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेस्टॉरंट, ऑन व्हील तसंच इतर सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सेकंड हँड तसंच इलेक्ट्रिक वाहनांवर 18% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा वाढीव कर फक्त व्यावसायिक कारणांसाठी विकल्या जाणाऱ्या वाहनांवरच लागू होईल। तसंच हा दर केवळ खरेदी आणि विक्री किमतीतील फरकावर लागू होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं। वैद्यकीय शिक्षणाच्या BAMS, BHMS, BUMS या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे। त्यासाठी नोंदणीला CET सेलनं सुरुवात केली असून आज नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे, तर उद्या गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। गृहनिर्मिती क्षेत्रामध्ये देशात मुंबई अग्रेसर असून आता खासगी गुंतवणुकीत देखील पहिल्या क्रमांकावर आहे। यंदाच्या वर्षामध्ये निवासी घरांच्या निर्मितीमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक करण्यात आली। पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणमुक्त व्हावा याकरता मुंबई महापालिकेनं मूर्तिकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय। गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेनं आयोजित केलेल्या बैठकीत पालिका प्रशासनानं ही माहिती दिली आहे।
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पुन्हा एकदा कंत्राटदारानं खोदकाम सुरू केलंय। काही महिन्यातच या रस्त्याच्या काही भागावर तडे पडले असून हा रस्ता नव्यानं तयार करावा लागणार आहे। भारत प्रथमच स्वदेशी रॉकेटचा वापर करून अंतराळात जैविक प्रयोग करणारे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं पुढील प्रक्षेपण अंतराळात एक नव्हे तर 3 जैविक प्रयोग करणार आहे। यामध्ये सजीव पेशी अंतराळात पाठवण्यात येणार आहेत। आता एक सविस्तर बातमी। सांताक्रूजमध्ये एका टॅक्सीच्या अपघातानंतर झालेल्या विचित्र प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुण वेगवान टॅक्सीच्या छतावर बसून टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगतोय। हा व्हिडिओ सांताक्रूज परिसरातला असल्याची माहिती मिळते। काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर हा व्यक्तीचा व्हिडिओ बनवलाय आणि टॅक्सीवर बसलेली ही व्यक्ती ड्रायव्हरला कार बाजूला थांबवण्यासाठी सांगत असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय। त्यानंतर दुसरा वाहनधारक त्याला यासंदर्भात कारण विचारतो, त्यावेळी हिट अँड रनसाठी ड्रायव्हर जबाबदार असल्याचं कारवर बसलेला तरुण ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतोय। तसंच पोलिसांना तात्काळ बोलवा अशी मागणी देखील त्या तरुणानं केली। टॅक्सीच्या समोरील काचाही फुटल्याचं तरुणानं यावेळी निदर्शनास आणून दिलं। तरुणाचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। वसईमध्ये इमारतीच्या सिवरेज पाईपमध्ये अडकलेल्या पोपटाला वाचवण्यात आलंय। पोपट सिवरेज पाईपमध्ये अडकून एकाच ठिकाणी घुटमळत होता, त्यामुळे त्याला बाहेर काढणं खूपच कठीण झालं होतं। अग्निशमन दलानं 5 तासांच्या प्रयत्नानंतर या पोपटाला बाहेर काढलं। नवी मुंबईमध्ये 6 वर्षांचा हर्ष वडिलांसोबत कारमधून फेरफटका मारण्यासाठी गेला असताना कारचा अपघात झाला। अपघातादरम्यान उघडलेल्या एअरबॅगचा जोर अधिक असल्यानं हर्षच्या गळ्याला जबर मार बसला आणि यामुळे हर्षचा गुदमरून मृत्यू झाला। चेंबूरच्या संत बाळूमामा मंदिरातील मनमानी कारभारांच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण केलं होतं। उपोषणादरम्यान उपोषणकर्त्या पुजारी आणि सेवेकऱ्यांसोबत वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही होते असं काही नाही। आम्हाला जी खाती पाहिजे होती ती आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जळगावात आलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके यांच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून मुसक्या आवळल्या आहेत आणि त्याच्याकडून 5 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। अकोल्यामध्ये नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रक डिव्हायडरला धडकून पलटी झाला। पलटी झाल्यानंतर ट्रकला आग लागल्यानं चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। अमित शहांच्या आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसनं साकीनाका परिसरात निषेध मोर्चा काढला। यावेळी अमित शहांनी जाहीर माफी मागत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी केली। मंचरमध्ये अवैध धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून निदर्शनं केली आहेत। शहापुरात मुख्य बाजारपेठेत तर शहापूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ज्वेलर्सच्या कामगारावर गोळीबार करण्यात आला आणि यात त्याचा मृत्यू झाल्यानं या घटनेच्या निषेधार्थ शहापूर बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती आणि यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। वीकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। बोरिवलीमध्ये मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं। या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले। वाशिमच्या मनोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही 15,000 शेतकऱ्यांना मिळाली नाहीये आणि त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी होती। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा रब्बी हंगाम चिंतेचा विषय ठरतोय। वातावरणातील बदल आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम कोशांना आता सोन्याच्या तुलनेमध्ये भाव मिळू लागलाय। रेशीमच्या दर्जेदार कोशाला 68,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय तर सरासरी कोशाला 52,000चा दर मिळतोय।
पेन्शनधारकांसाठी आता EPFOनं उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियुक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. पेन्शनधारक हा तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात. द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला आता कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यावेळी मनुक्यावरील GSTतून मुक्त करण्याच्या मागणीला सरकारनं मान्यता दिली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 61,539 क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला सरासरी 2,200 रुपयांचा दर मिळाला आहे, तर उन्हाळी कांद्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळाला. गेल्या 2 दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. तुरीला प्रति क्विंटल 8 ते 8,500 हजारांचा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. केवळ 17,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. त्याला सरासरी 3,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय. एसटीची दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षीपेक्षा 2,85,22,000 रुपयांचं ज्यादा उत्पन्न मिळालं. मुरुड तालुक्यातील नांदगाव इथे रानगव्यानं शिरकाव केला. यावेळी गावातील एका ग्रामस्थावर हल्ला करून रानगवा पसार झाला. संजय सावकारे यांना मंत्रिपद मिळाल्यानं त्यांनी सपत्नीक शेगावी जात गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद मिळाल्यानं त्यांनी देवाचे आभार मानले. महानुभाव पंथाच्या रिधापूर येथील स्थानासाठी 500 कोटींचा निधी देण्यात आला आहे आणि त्यामुळे महानुभाव पंथातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. सोलापूर शहरातील कृषी प्रदर्शनात राधा नावाची सर्वात बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरते. ही म्हैस सर्वात बुटकी असल्याचा दावा तिच्या मालकानं केलाय. यूपीच्या प्रयागराजमध्ये महाकुंभाची जय्यत तयारी सुरू आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा पार पडणार असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारीला वेग आलाय. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी मागील अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकलेत आणि यावेळी सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत क्रिसमस साजरा केला. याचा फोटो नासानं शेअर केलाय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे 2 सामने बाकी असतानाच रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर फलंदाजी करताना रोहित जखमी झाला आणि त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढतंय. पुष्पा द रूलचा उत्साह प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचला असतानाच OTTवरील चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुष्पा 2 थिएटर रिलीज नंतर तब्बल 56 दिवसांपर्यंत कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही. 2025 मधील अक्षय कुमारच्या सिनेमांकडे नजर टाकली तर पुढील वर्षात अक्षय बॉक्स ऑफिसचा खिलाडी ठरेल यात शंका नाही, कारण स्काय फोर्स, जॉली LLB 3 सारखे बहुचर्चित सिनेमांमध्ये अक्षय दिसणार आहे. नाना पाटेकरांच्या बहुचर्चित वनवास या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागतोय. 2 दिवसात वनवास या सिनेमानं केवळ 88 लाखांची कमाई केली आहे, तर या सिनेमाचं बजेट 30 कोटींचं आहे.